कर्म कसं फिरतं तुम्हाला माहीत आहे का? स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाहीत. कर्म परत फिरून येतच. अशीच एक गोष्ट आहे एका छोट्याशा गावात राहणाऱ्या गणूची. नक्की ऐका. गणू एक गरीब होता पण प्रामाणिक शेतकरी होता. घरात आई, बायको, एक मुलगा एवढंच त्याचं विश्व होतं. गणू रोज पहाटे उठून देवाचं नाव घ्यायचा आणि मग शेतात जायचा. गरिबी होती पण श्रीमंत होता. गावातच एक सावकार होता, नामदेव शेठ. पैशाचा गर्व, अहंकार आणि लोकांना कमी लेखणं हे त्याचं काम. गरीब माणूस दिसला की तो म्हणायचा, गरीब माणसाला देवही मदत करत नाही. हे शब्द गणूच्या कानाला खूप लागायचे, पण तो शांत राहायचा. एक दिवस गणूच्या शेतातलं पीक पूर्णपणे पावसानं खराब झालं. घरात धान्य नव्हतं. मुलगा उपाशी झोपला. बायको डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आता काय करायचं? गणू शांतपणे म्हणाला, देव परीक्षा घेतोय, सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी तो मदतीसाठी सावकाराकडे गेला. नामदेव शेठ खुर्चीत बसून पान खात होता. गणू हात जोडून म्हणाला, शेठ थोडं धान्य द्या, पुढच्या पिकाला परत करीन. शेठ मोठ्याने हसू लागला, अरे गण्या, तुझ्यासारख्यांना मदत केली तर आम्हीच भिकारी होऊ. सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला. गणूच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो काहीच बोलला नाही. फक्त मनात म्हणाला, देवा यालाही कधीतरी समज दे. तो निराश होऊन गावाबाहेरच्या दत्त मंदिरात गेला. तेथे एक वृद्ध साधू बसले होते, डोळ्यात विलक्षण तेज. साधूंनी विचारलं, का रे बाळा एवढा दुःखी का आहेस? गणूनी सगळं सांगितलं. साधू शांत हसले, कधीही कुणाचं वाईट मागू नकोस. कर्माचं चक्र खूप मोठं असतं. आज जो वर आहे उद्या खालीही येऊ शकतो. साधूंनी त्याला थोडं प्रसादाचं धान्य दिलं आणि म्हणाले, श्रद्धा सोडू नकोस. गणू घरी आला. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या आठवड्यात गावातल्या एका व्यापाऱ्याने त्याची प्रामाणिकता पाहून त्याला काम दिलं. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. काही महिन्यात त्याचं आयुष्य पुन्हा उभं राहिलं. पण दुसरीकडे काय झालं? नामदेव शेठचा मुलगा चुकीच्या संगतीत गेला. व्यापारात मोठं नुकसान झालं. घरातील सोनं विकावं लागलं. एक आई, ज्याच्या दारात लोक उभे राहायचे ना, तोच सेठ आज मदतीसाठी फिरू लागला. पण कुणीही मदत करायला तयार नव्हतं. एक दिवस पावसात भिजत भिजत तो रस्त्यावर पडला. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याला उचललं, घरी घेऊन गेला. तो गणू होता. सेठ लाजून खाली मान घालून म्हणाला, गण्या, मी तुला खूप अपमान केला तुझा, तरी तू मला मदत करतोयस? गणू हसला, शेठ तुम्ही मला एक गोष्ट शिकवलीत. शेठनी विचारलं, काय? गणू शांतपणे म्हणाला, कर्म फिरून परत येतं. म्हणून मी तुमच्यासारखं वागलो असतो तर आज माझं कर्मही तसंच परत आलं असतं. हे ऐकून शेठच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवसानंतर तो पूर्ण बदलला. गरिबांना मदत करू लागला. गावात पुन्हा आनंद झाला. आणि गणू रोज दत्त मंदिरात जाऊन एकच प्रार्थना करू लागला, देवा मला श्रीमंत बनायचं असेल तर पैशाने नाही तर मनाने बनव. किती छान शिकायला भेटतं ना. खरंच देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. चांगुलपणा कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ.